चला तर आज आपण मटरचं काही वेगळं बनवूया. तर मी आज बनवत आहे मटरचा झुणका. त्यासाठी मी घेतला आहे अनियन, आलं लसूण, काही हिरव्या मिरच्या, कढीपत्ता आणि गार्निशिंगसाठी कोथिंबीर. तर काय करणार आपण एका पॅनमध्ये मटर घालणार, त्यामध्ये आलं लसूण, काही हिरव्या मिरच्या आणि अनियन हे सगळं घालून आपण मटरला जे आहे ते छानपणे रोस्ट करून घेणार. मटर छानपणे रोस्ट झाले की आपण मिरची, आलं, लसूण आणि अनियन जे आहे ते वेगळं पेस्ट करणार आणि मटरचा जो आहे थोडा दरदरा पेस्ट करून घेणार. यानंतर आपण एक पॅन घेणार, त्यामध्ये 3 ते 4 चम्मच आपण ऑइल घालणार. त्यानंतर त्यामध्ये मी घालणार कढीपत्ता आणि जीरा. हे सगळं रोस्ट झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये थोडं सेसमे सीड घालू. हे ऑप्शनल आहे. त्यानंतर आपण आलं, लसूण आणि अनियनचा जो पेस्ट केला आहे तो घालणार. ते छानपणे रोस्ट झालं की आपण त्यामध्ये अर्धा चम्मच हळद घालणार. हे चांगलं रोस्ट करून घ्या. त्यानंतर आपण त्यामध्ये जो मटरचा दरदरा पेस्ट करून घेतला आहे तो घाला. त्यानंतर चवीनुसार मीठ घाला आणि हे सगळं रोस्ट झाल्यानंतर तुम्ही गार्निशिंग करा कोथिंबीरसोबत. ही डिश नक्की तुम्ही घरी ट्राय करा आणि मला सांगा की हे कशी वाटली तुम्हाला. आणि जर अजूनपर्यंत तुम्ही जर माझं चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज करा. थँक यू फॉर वॉचिंग.